अगदी छान केल्यास ग अनन्या. खरं तर हे तुमच्यामुळे शक्य झालंय आई. नाही आणि आपण एखादी गोष्ट ठरवली आणि ती पूर्ण झाली की किती आनंद होतो नाही. आणि फायनली आज आपलं मिशन पूर्ण झालं. हो, नाहीतर हे करायचं नाही करायचं असं चाललं होतं आपलं. होईल की नाही माहीत नव्हतं. शेवटी करून दाखवलंच आपण, है ना? येस बाबा. आणि तुम्हा दोघींनाही कॉंग्रॅच्युलेशन्स. हो हो. खरं तर कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांना. खरं तर अनन्याला तूच वाचवलास हा व्यवसाय, नाहीतर तो बुडालाच असता. जे काही चांगलं घडलंय ना आज, ते सगळं तुझ्यामुळे घडलं. मला नसतंच जमलं बाई. तू हिंमत दिलीस मला आणि तू स्वतः परसेस करायला लागलीस म्हणून मी बसले करायला, नाहीतर मी सोडूनच दिलं होतं. आई तुमची तितकीच मेहनत आहे यात. प्लस बाबा आणि अथर्वच्या मदतीशिवाय हे झालंच नसतं. अगदीच. सगळ्या बायकांना असे मदत करणारे नवरे मिळू देत, आयुष्याचं भलं होईल त्यांच्या. अरे आप सब लोग जागे हो? मम्मी जी मैं कुछ मदद करूं क्या? अगं झाल्या सगळ्या पर्सेस बनवून. हाँ? सब काम हो भी गया? अरे बा, ओए 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 ओए, कि जी ना सही कहती थी, मैं लेट करंटी हूँ. अगं असं काही नाहीये सिमरन. तुला इच्छा आहे ना आम्हाला मदत करण्याची, तेच खूप आहे आमच्यासाठी. खरंच तू सपोर्ट करतेस ना यातच आनंद आहे. पर सच में सॉरी हा, मी कधी झोपले मला कळलंच नाही. कोई बात नाही, नेक्स्ट टाइम हेल्प कर ना. अजून खूप ऑर्डर्स याच्या बाकी आहेत. हा आणि आई नेक्स्ट टाइम क्लायंटचा फोन आला ना ऑर्डरसाठी, तेव्हाच तिला सुईत धागा ओढून द्या. म्हणजे तिला तुम्ही असे सगळे एकटे एकटे काय मजा करताय? अगे गधडे सगळे आहोत ना, मग एकटे एकटे कसे असतील? हो, ऍक्च्युली दादूने सांगितलं मला सगळं. अगं वहिनी, मला उठवायचं ना, मी मदत तरी केली असती. हॅलो, हा बोला ना. हो, हे काय तुमचीच ऑर्डर पॅक करायला घेतली आहे. तासाभरात आलात तरी चालेल. हा. लुक्स ग्रेट. तर नेक्स्ट टाइम ना मी ऍटलीस्ट पॅकिंगला तरी मदत करीन. आपण असंच पॅकिंग करून देणार आहोत का? नाही म्हणजे नेक्स्ट टाइम ना आपण ऍटलीस्ट आपल्या ब्रँडचं नाव किंवा लोगो असं काहीतरी टाकूया. अरे गुड आयडिया ऍक्च्युली. अरे कामाच्या ह्याच्यात लक्षातच नाही आलं की अरे ब्रँड नेम आपण नाहीच दिलाय काही. काय नाव देऊया आपण? नाही नाही नाही, आत्ता नको विचार करूया. म्हणजे असं घाई घाईत सगळ्यांनी आरामात विचार करून ठरवूया ना. आणि मी ना माझ्या फ्रेंड्सना नाव सजेस्ट करायला सांगते. एक मिनिट, माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण आपल्या प्रोडक्ट्सचे फोटो सोशल मीडियावर टाकूया. ओके, म्हणजे त्यातून आपल्याला रिव्ह्यूज मिळतील आणि एखादं नाव सुचेलच ना त्यातून. म्हणजे कसं आहे, आपलं ब्रँडिंग पण होईल आणि मार्केटिंग पण होईल. काय क्या बात आहे पूर्वा. क्या बात आहे यार पूर्वा. म्हणजे मी तुला खूप चुकीचं समजत होतो, पण तू नाहीयेस. काय नाहीये मठ्ठ. दादू. अरे ती मुलगी कोणाची आहे? देविका आणि झालं अगं पूर्वा. हो. मग ब्रँड नेम शिवायच द्यायचं असं पार्सल? मी काय म्हणते, आपण थोडा विचार करूया ना नाव ठरवायला. हा बरोबर. बरोबर आहे, पण आता तसं वी आर रेडी टू गो है ना. येस येस. बाय द वे, पार्सल घ्यायला तो माणूस येणार आहे ना? हो म्हणजे असंच ठरलंय मला वाटतं. काय यायचं ना तो? हो हो येईल तो. कधी येऊ दे, आपण काय रेडीच आहोत ना. बेस्ट. थांबा, आपण जरा छोटीशी पूजा करूया. पहिली ऑर्डर आहे ना. होय होय होय. भारी. सगळ्यांना त्यांच्या कामाचं समाधान मिळू दे पांडुरंगा. सगळ्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या कष्टाचा आनंद दिसू देत. अरे यार, कधी येणार आहे
अगं पूर्वा येईल. हे ठेव तिथे. ऐक काय ग बरी आहेस ना? हो अनन्या कर्णिक. हो या 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 ना. नमस्कार. नमस्कार नमस्कार. तुमची ऑर्डर रेडी आहे. हो. ए विशाल ये. हळू हळू. थँक्यू. खरं तर तुम्हाला मी 11th आवरला ऑर्डर दिली आणि तरी सुद्धा तुम्ही डिलिव्हरी वेळेवर देताय. चांगली आहे तुमची सर्व्हिस. थँक्यू. खरं तर हे चॅलेंजिंग होतं आमच्यासाठी पण मी तुम्हाला ऑनलाईन पे करतो आणि काही अडचण आली तर हे माझं काय आहे. थँक्यू. आणि आमचं सुद्धा सोशल मीडियावर पेज आहे, तिथे तुमचा रिव्ह्यू प्लीज द्या. नक्की नक्की. म्हणजे चांगल्या कामाची पावती दिलीच पाहिजे ना. थँक्यू. चला येतो. हा बोला, काय खबर आहे? तर काय बोलणार. तुम्हाला फोन केला ना की मला टेन्शनच येतो. तुम्हाला कशाला? मला टेन्शन यायला पाहिजे. दरवेळी फोन केला की वाईटच बातमी देता. मग आता काय करणार ना, या घरात असंच असतं. काही धड नाहीये. अनन्याला शिवणकाम येतं. काय? हो. अहो शिवणकाम करून घर चालवायचं असा प्लॅन आहे यांचा. बिचारी खूप काम करायला लावता तो. अहो लाईट गेले होते, अंधार होता, तरी पण या सगळ्यांनी मिळून ना तिला जबरदस्तीने काम करायला लावलं. त्यांची हिंमत कशी झाली? बघा ना. त्यांना सांगा ना. मग तुम्ही जे मला सांगताय ना ते त्यांना सांगा. तिथे काही बोलत नसाल तुम्ही. मी ना तुमच्या घरातल्या प्रत्येक माणसावर डोमेस्टिक व्हायलन्सची केस करणार आहे. नाही नाही नाही, ऐका 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 मिसेस धर्माधिकारी, ऐका. अहो मला सुद्धा आत्ताच कळलं, म्हणून तर मी लगेच तुम्हाला फोन करून सांगितलं ना. मला जर कळलं असतं ना तर अडवलं असतं त्यांना. पण हे रात्री अंधारात दरवाजा लावून काम करतात ना, कसं कळणार मला. अनन्याला काही कळतच नाही. बरं सध्या ती माझ्याशी बोलतच नाही, त्यामुळे मला तिला हे सगळं सांगता येत नाही. काय करू मला काही कळत नाहीये. अहो मी आहे ना. अनन्या कायमची तुमच्या घरी येईल असा प्लॅन आहे माझ्या डोक्यात. फक्त मला तुमची मदत लागेल. अनन्या माझ्याकडे परत यावी यासाठी मी काय वाटेल ते करायला तयार आहे. तुम्हाला माहितीये. फक्त तुमचा प्लॅन नीट करा. काहीतरी हासबेक करता ज्याचा काहीही उपयोग होत नाही. मला माझ्या मुलीला त्या थर्ड रेट माणसांपासून वाचवायचंय. कळतंय का तुम्हाला? काळजीच करू नका. मी फक्त काय सांगते ना ते ऐका. ओके. आता मुलीच्या स्वागताची तयारी करा. बाय. आई बाबा या ना जरा. काय हातात काय तुझ्या? आई सरप्राईज. काय 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 आहे? तू बघ ना उघडून. गिफ्ट आणलंय तुझ्यासाठी. हो. उघड उघड. अखवई, अहो शिलाई मशीन. हो. येस ऑटोमॅटिक आहे. वा वा वा. फार फारच सुंदर आहे. अरुणा काय सुंदर आहे बघ. खूप छान. हो पण कशाला आत्ता इतके पैसे खर्च करायचे? आई हा खर्च नाहीये, ही इन्व्हेस्टमेंट आहे. आता जे पैसे आले ना, आपण ऑर्डर पूर्ण केली त्यातनं घेतलं हे मशीन. बिझनेसचे पैसे बिझनेसमध्येच इन्व्हेस्ट केले. मग त्या आपल्या जुन्या मशीनचं काय? आई काळजी नका करू, तीही दुरुस्त करून आणणार आहे. ही बॅकअप म्हणून आहेच.
एक्झॅक्टली. आणि ह्यामुळे तुझ्यावरच्या कामाचा ताण कमी होईल. हो, आणि अगदीच वाटलं तर आपण ऍट अ टाइम 2 मशीन यूज करू शकतो. म्हणजे कामही पटपट होईल, प्रोडक्टिव्हिटी वाढेल. वा वा, अगदी बरोबर, अगदी बरोबर बोलते ती अरुणा. वा अनन्या, खरी बिझनेस वुमन आहेस तू. हा खरंय. म्हणजे कसं सुचतं बाई, एका मागून एक आनंदाचे धक्केच देताय तुम्ही आम्हाला. खूप छान वाटलं. आता कितीही ऑर्डर्स येऊ देत, अगदी पटापट पूर्ण करू आपण त्या. वा वा वा. नाही नाही, पण अरुणा, एक शिलाई मशीन सासूबाईंनी दिलं होतं, आता हे दुसरं सूनबाईंनी. काय मजा आहे बाबा. खरंच सासूबाईंचा आशीर्वाद मिळाला आणि सुनेची साथ. बरं, आता ही नवीन वस्तू आहे, हळद कुंकू लावूया आणि मग सुरुवात करूया. हो. आले. सगळं अगदी व्यवस्थित असतं तिचं. आणि कलर पण इतकं उत्तम घेतलाय तुम्ही. वा. आई या ना. हे असेल ना काहीतरी. हो, अरे त्यांनी दाखवलं होतं ना आपल्याला. हम्म. अशीच भरभराट होऊ दे. होणार होणार, जरूर होणार. चला उद्घाटन करूया आता. हा चला. हो आई, मशीन चालवून बघा ना. अगं नाही नाही, तू तुझ्या हाताने सुरुवात कर बघू. नाही आई, पहिला मान तुमचा. छे ग, मी सांगतेय ना, तू लाव हात. एक कर ग. झालं, केलंच कनेक्ट? करू दे का रे स्टार्ट. कर ना. मम्मा, तू इथे काय करतेस? माझं राहू दे अनन्या, तू इथे काय करतेस? हे काय चाललंय तुझं? जगदीश धर्माधिकारींची मुलगी इथे बसून शिवणकाम करते? मम्मा, हा माझा बिझनेस आहे. मला सांगतेस तू? आयुष्य काढलंय मी एका बिझनेसमॅन बरोबर. हा बिझनेस नाहीये अनन्या. तुला या घरात अडकवण्यासाठी नवीन नवीन उपाय शोधून काढतायत ही सगळी माणसं. असं काही नाहीये मम्मा, हे सगळं मी माझ्या मर्जीने करते. तुझ्या मर्जीने करतेस का तुझ्या सासरच्यांनी तुझ्यावर ही वेळ आणली आहे? नीट विचार कर. मम्मा, तू त्यांना काही बोलू नकोस प्लीज. अरे, माझ्या मुलीला राब राब राबवतायत आणि मी काहीच बोलायचं नाही? मम्मा, हे सगळं मी मनापासून करते. कदाचित तुम्ही खोटं बोलला नसतात ना, तर आता पण मी तुमच्या कंपनीत काम करत असते. पण ही वेळ खरं तर तुम्हीच आणली आहे माझ्यावर. ओ अच्छा, म्हणजे आमच्यावर सूड उगवण्यासाठी हे सगळं चाललंय का तुझं? याचा आणि तुमचा काहीच संबंध नाहीये मम्मा. अगं पण तुझ्याशी आहे ना अनन्या. हे काय करतेस तू? कशासाठी करतेस? आमचं नाक कापायला? हे असे घरच्या घरी 4 कपडे शिवणं, याला तू बिझनेस म्हणतेस? त्यातून किती पैसे मिळतात ग तुम्हाला? स्वाभिमान जपण्या इतके तर नक्कीच मिळतात. तुझा स्वाभिमान जपला जातोय, पण आमचं काय? तुझ्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर बघून लोक आम्हाला फोन करतायत, तुमची मुलगी हा असा चीप बिझनेस का करते म्हणून. अनन्या, तुझ्यामुळे आता लोक आम्हाला टोमणे मारायला लागलेत. अगं, बाबाने पण कधी ना कधी असं स्मॉल बिझनेस पासूनच सुरुवात केली असेल ना. त्याच्यात आणि ह्याच्यात खूप फरक आहे अनन्या. तुला कळत नाहीये, हे लोक सगळं काम तुझ्याकडून करून घेणार आहेत आणि नंतर यांचा बिझनेस म्हणून मिरवणार आहेत. हे असंच होतं की नाही बघ तू. तुझा वापर करतायत ते अनन्या. त्यांचं घर चालवण्यासाठी तुझा वापर करतायत ते. नाही नाही, 1 मिनिट मिसेस धर्माधिकारी, हे माझंही घर आहे आणि मी जे काही करते ते माझ्या फॅमिलीसाठी करते. आणि मग तुझी सो कॉल्ड फॅमिली तुझ्यासाठी काय करते? बरं झालं तुम्ही आलात. समजावा तुमच्या मुलीला. मी तर काही बोलू शकत नाही.
अहो ही लोक तिच्याकडनं खूप काम करून घेतात. त्या रात्री तर मशीन बंद पडलं तर बिचारीला हाताने काम करायला लावलं. दिस इज अनफेअर. दिस इज ॲब्सल्युटली अनफेअर. मिसेस कर्णिक, अहो खरं तर अशा वेळी तुम्ही आपणहून आमच्या मुलीला आमच्याकडे परत पाठवायला हवं होतं. असं म्हणायला हवं होतं की आम्हाला माफ करा, आमच्याच्याने नाही होते, आम्ही नाही आमच्या सुनेला तिच्या मानाप्रमाणे नांदवू शकत. पण नाही, उलट तुम्ही दिवस रात्र तिच्याकडून काम करून घेतलं. वर परत घरातली झाडलोट असेल, स्वयंपाक पाणी असेल, ते कुठे जाणार? अनन्याला कळत नाही ती इमोशनल फूल आहे ह्याचा तुम्ही गैरफायदा घेतला. उद्या घरातले पैसे पुरत नाहीत म्हणून 4 घरातली धुणी भांडी सुद्धा करायला लावाल तिथे. हो काय बोलताय तुम्ही? असं का करू आम्ही? देविका सांगते तसं काहीही झालेलं नाहीये. हे बघा, खरं तर हा व्यवसाय मी करणार होते, पण ऐनवेळी. बस, तुम्ही तर काही बोलूच नका. मला फक्त एवढंच सांगा मिसेस कर्णिक की अनन्या या घरची सून आहे का कामवाली बाई? हे बघा, मला अजिबात वाद घालायचा नाहीये तुमच्याशी, पण तुमचा गैरसमज होऊ नये म्हणून सांगते. आम्ही कुठलीही जबरदस्ती नाही केली अनन्यावर. अहो हे काम आम्ही सगळेजण मिळून करतो. म्हणजे अथर्व हे दोघंही मदत करतात आम्हाला शिवणकामात. मग लाइटिंग करा घराला. नसती कौतुक कोणाला सांगताय? मिसेस कर्णिक, एवढी जर परिस्थिती नव्हती ना तर मुलाचं लग्नच करून द्यायचं नाही ना. तुमचा मुलगा अथर्व, बायकोला पोसायची ताकद नव्हती अंगात, तर मग पळवून आणण्याचा आगाऊपणा कशाला करायचा? अनन्या, अजून काम करतेस तू? हो, अरे त्या डीलरशी बोलणं झालं, त्यांनी थोडे करेक्शन सांगितले, तेच करते. तू अजून जेवली नाहीयेस? हा हो, जेवते ना, हे झालं की जेवून घे. अनन्या, फक्त काम करतेस तू. थोडा वेळ स्वतःसाठी सुद्धा काढा मॅडम. हो जेवते. अरे हे काय होतं चालेल, झालं की लगेच. चल जेवून घे आधी. अरे मी खाते ना नंतर, राहू दे, मी हे होऊ दे ना आधी. आता नवरा एवढा प्रेमाने भरवतोय तर खा ना प्लीज. बरं बघ नाही ते कशाला? बरं.
मिरची भरवलीस तू मला. सॉरी सॉरी, थांब थांब थांब. वारी वाटती नवे नवे थांबवून श्वास पाहिले वळून मी किती एकटी नसेल मी असेल तूही सोबती हेच हाल सवाल वेड लागे आजकाल मी हसूगाच यार काय झाले माझ्याकडे. इकडे इकडे आत ये. काय चाललंय तुझं? अरे पण काकीजी, काय झालं? तुम्ही मला अचानकच इथे का घेऊन आलात? अगं तू काय झोपेत लोळत लोळत बेडवरनं पडलीस का? अच्छा वो. अरे लहानपणापासून तर मी खूपच पडायचे. आणि आमचे पापाजी हैरबाईंने स्वीट आहे वो. त्यांनी ना माझ्या बेडच्या बाजूला एक छोटं बेड ठेवलं होतं पडून झेलायला. झेलतेच आहे मी तुला. झेलत्यात म्हणजे का? का? काहीच कळत नाही. तेच कळत नाहीये. म्हणजे मम्मीजींना लोन घ्यायला का जमत नाहीये ना? काय प्रॉब्लेम असेल त्यांना? तुला काय प्रॉब्लेम आहे? हा, तुला कशाला त्यांची एवढी काळजी? आणि तू तुझे डिझाईन्स कशाला देते त्यांना? अरे वा, तुम्हीच म्हणालात की हे डिझाईन्स आणि ड्रॉइंग किती फालतू आहेत ते. फालतूच आहे, काही कामाचे नाहीये ते. अरे काकीजी, काकीजी, अनन्याला ते डिझाईन्स आवडले आहेत. ते तिला फालतू नाही वाटले आणि एम्ब्रॉयडरी करायची होती म्हणून ते डिझाईन्स घेतले तिने. घरात पहिल्यांदा मी मदत करत होते कोणाला तरी. या घरात त्यांना मदत होईल असं काहीही करायचं नाही आपण. पर मैंने क्या किया? त्यांनीच मला विचारलं ना, म्हणून मी मदत केली. तुला कळत नाहीये का? ते ते वापर करून घेते तुझा. काकीजी, वो तो आप भी करते हो. सिमरन, अगं तुझं टॅलेंट वापरतायत ते फुकटात. टॅलेंट? पण काकीजी, तुम्ही म्हणालात माझे डिझाईन्स तर फालतू आहेत. तुझी जीभ ना हल्ली जास्त चुरू चुरू चालायला लागली. एक लक्षात ठेव सिमरन, मला तुझी गरज नाहीये, तुला माझी गरज आहे. हा, मी आहे म्हणून तुझं शॉपिंग होतंय. या घरात तुला चांगलं चुंगलं खायला मिळते. त्या अनन्या आणि अरुमुळे नाही, रोहन ना तुला एक दमडी देत नाहीये. तुझा हा जो काही खर्च चाललाय ना, तो माझ्यामुळे चाललाय. अनन्याला वागवतात तसं तुला वागवायचंय का? कामवाली करून टाकली तिची. मी आहे ना या घरात म्हणून तुला राणीसारखं राहता येत आहे, कळलं? पण मैंने क्या किया? अरे ते लोक एवढी मेहनत करतायत म्हणून मी सपोर्ट केलं त्यांना. बरं वाटलं सपोर्ट करून. नाही करायचे सपोर्ट आपल्याला. त्यांच्यात जी फूट पडली आहे ना, ती आपल्याला वाढवायची आहे, बुजवायची नाहीये. त्यांच्यातली दरी वाढली ना की त्यांचा बिझनेस गेला 12च्या भावात. आणि तेच तर हवंय आपल्याला. आणि तू फायनली एकदा ठरव, हा, तू माझ्या बाजूने आहेस की त्यांच्या बाजूने आहेस? आप गुस्सा मत करो, मैं आप ही के साइड से हूँ. माझ्याच बाजूने राहा, तरच फायद्यात राहशील. आई द्या ना, मी लाटते चपाती. झालेत, होत आल्यात. 3-4च राहिल्यात करते. भाजी झाली. ती सँडविचेस करून ठेवले आहेत पूर्वासाठी, ती भर डब्यात. हो. हे हाय टीम मेंबर्स, काय चालू आहे? आणि बाय द वे, मेन्यू काय आजचा? सँडविच आहे, भाजी चपाती आहे. काय खाणार आहेस? तुझ्यासाठी सँडविच भरतीये. कसली भारी आहेस ग तू वहिनी. बाय द वे, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मी ना आपली पर्स माझ्या फ्रेंड्सना दाखवली, ओके. त्यांना ती पर्स एवढी आवडली की मला असं वाटतं आपल्याला भरपूर ऑर्डर्स येणार आहेत. आय मीन या सगळ्या ऑर्डर्स कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला माणसं ठेवावी लागणार आहेत. भारी ना? काय झालंय? काय झालं? काकू, अगं काहीतरी नक्की झालंय.
सकाळी कामांची गडबड असते पूर्वा. गप्पा मारत बसलं तर कामं होणार नाही. तुझा डबा भरलाय बघ, तिने घेऊन जा. हा हे घे. येते मी. हं? आई अथर्व, काय रे? हे घे. नकोय अथर्व. आई हे नकोय आम्हाला. हे दागिने आता तुमचे आहेत. कळतंय का? संपला विषय. अगं तू डीलरशी बोलणार होतीस, झालं बोलणं? आई हे बघ, ते सगळं होत राहील, पण तुझे दागिने बिझनेस साठी नाही वापरायचे. अरे आज ना उद्या तुम्हालाच दिले असते की नाही मी. आणि खूप नाही आहेत. आत्ता आत्ता सोय होईल की नाही आपली. आई अगं, आजीचं शिलाई मशीन बिघडलं तेव्हा तुझं काय झालं होतं ते दिसलं मला. आणि आता तुझे दागिने गहाण ठेवायला सांगताना तुझं काय होत असेल मला कळत नाहीये का? हे बघ, मी या विषयावर बोलले अनन्याशी. आता आपण हा विषय मार्गी लावूया. आणि तसंही दुसरा चांगला मार्ग नाहीये आपल्याकडे. अगं आहे ना, आपण लोन घेऊया ना. हा आणि दागिने बॅकअप म्हणून ठेवूया. कशाला लोनचा विषय काढतोयस पुन्हा? तोडगा काढलाय ना आता ह्याच्यावर. आई दागिने नको ना प्लीज. प्लीज, हवं तर आपण दिवस रात्र काम करू, दुप्पट ऑर्डर घेऊ आणि लवकरात लवकर ते लोन फेडू. हे बघा, मला तुम्हाला ना कामाला नाही झुंपायचं. पैशांच्या पाठी धावता धावता जगणंच राहून जाईल तुमचं. आत्ताच बघताय की नाही, तुमची भेटही होत नाहीये साधी. अगं आई, पण आम्ही एकत्र काहीतरी चांगलं काम करतोय ना. आम्ही त्यात सुद्धा आनंदातच आहोत. आई जे आहे त्यात आम्ही आनंदी आहोत, आमची काहीच तक्रार नाहीये. अरे पण मी या सगळ्यावर तोडगा काढलाय ना. मार्ग आहे ना आपल्याकडे आता. मग कशाला अडकताय त्यात? आणि आपला मुद्दा काय आहे की आपल्याला माल विकत घ्यायला पैसे हवे, त्याची सोय होतीये ना. मग झालं तर. हो पण आई, आम्हाला तुझे दागिने गहाण नाही ठेवायचे ग. हो, आणि त्यापेक्षा हवं तर आपण एक काम करूया, ही ऑर्डर नकोच घ्यायला, म्हणजे प्रश्नच मिटला. असं नाही अनन्या, ही खरंच खूप मोठी आणि चांगली संधी आहे. अगं आई, पण मग कुठून आणायचे पैसे?